हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन इन्स्टिट्यूटर मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला SIDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ही जी परीक्षा तुमची लवकरच होणार आहे त्या परीक्षेतील महत्त्वपूर्ण टॉपिक पोषण अभियान यावर आपल्याला प्रश्न बघायचे आहेत। एक्झामचा पॅटर्न आपल्याला माहीतच असेल। इंग्रजीचे 10 प्रश्न आहेत, मराठीला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत, सामान्यज्ञान आणि ॲप्टिट्यूड एकूण 40 प्रश्न विचारले जाणार आहेत। तर महिला व बालविकास कायदे व योजना हा जो टॉपिक आहे त्यावर 30 प्रश्न विचारले जाणार आहे 60 मार्कांसाठी। त्यामुळे आजचा जो टॉपिक आहे तो देखील अगदी महत्त्वाचा आहे। तर लक्षात घ्या, जे SIDS अंगणवाडी मुख्य सेविकेचे जे आपण मटेरियल तयार केलं आहे त्यामध्ये तुम्हाला 18,500 प्लस प्रश्न भेटणार आहे। सर्व जो सिलेबस आहे तो यामध्ये कव्हर केला आहे। त्याची जी प्राइस आहे ती आहे फक्त 249 रुपये। याकरिता तुम्हाला 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। याविषयी अधिकची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत मध्यान्ह भोजन कार्यक्रम, पोषण अभियान 2.0, पूरक पोषण आहार की मिशन वात्सल्य। तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर ज्यांना येत असेल त्यांनी खाली कमेंट करायचं आहे। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मध्यान्ह भोजन कार्यक्रम असं याचं नाव करण्यात आलं आहे। यानंतर पुढील प्रश्न, आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आला? ऑप्शन आहेत 1995, 2022, 2005 की 2011। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2005 मध्ये आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे। यानंतर पुढील प्रश्न, राजमाता जिजाऊ मिशन हे अभियानाला डॅडॅशचे अर्थसहाय्य मिळते? ऑप्शन आहेत वर्ल्ड बँक, राष्ट्रीय महिला कोष, युनिसेफ की ग्लोबल फंड फॉर चिल्ड्रन। तर राजमाता जिजाऊ मिशन ह्या अभियानाला ऑप्शन क्रमांक 3 युनिसेफचे आर्थिक सहाय्य मिळत असते। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती योजना अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रमुख उद्देशासाठी सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत उज्ज्वला योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, सुरक्षित मातृत्व कार्यक्रम की भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना। तर ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करून द्या। तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 4, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रमुख उद्देशासाठी सुरू करण्यात आली आहे। यानंतर पुढील प्रश्न, नुकताच ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅकर ॲपला मिळाला आहे। तर हे ॲप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आले? ऑप्शन आहेत राष्ट्रीय पोषण अभियान, पूरक पोषण आहार, मध्यान्ह भोजन योजना की सक्षम अंगणवाडी कार्यक्रम। तर लक्षात घ्या, नुकताच ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅकर ॲपला मिळाला। तर हे जे ॲप आहे ते ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय पोषण अभियान या योजनेसाठी सुरू करण्यात आला आहे। पुढील प्रश्न, 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानी होते? तर लक्षात घ्या, 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते प्रथम स्थानी होते। पुढील प्रश्न, 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता? तर 6वा पोषण पंधरवडा हा ऑप्शन क्रमांक 2 9 मार्च ते 23 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला होता। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती? ऑप्शन आहेत पोषण भी पढाई भी, ऑप्शन 2 आदिवासी पारंपरिक प्रादेशिक व स्थानिक आहार पद्धती पोषणविषयी संवेदनशीलता, 3 गरोदर महिलांचे आरोग्य व अर्भक व लहान मुलांचे आहार पद्धती। तर लक्षात घ्या, 2024च्या पोषण पंधरवड्याची जी थीम आहे ती आहे वरील सर्व। यानंतर पुढील प्रश्न,
सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? ऑप्शन आहेत 1995, 2022, 2018 की 2024. तर लक्षात घ्या, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम 2022 मध्ये सुरू करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना, अंगणवाडी सेवा की वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत वरीलपैकी सर्व योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात? ऑप्शन आहेत जंतनाशक औषध, आयर्नच्या गोळ्या, टीटीचे इंजेक्शन की वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच जंतनाशक औषधे, आयर्नच्या गोळ्या तसेच टीटीचे इंजेक्शन हे जे सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत ज्या गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता आहेत त्यांना पुरविल्या जातात. पुढील प्रश्न, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात? ऑप्शन आहेत आयर्न सिरप, जंतनाशक औषधे व लसीकरण, ओएरएस व झिंकच्या गोळ्या की जीवनसत्व अ सिरप. तर कोणत्या सेवा? तर वरीलपैकी सर्व सेवा या पुरविल्या जातात. पुढील प्रश्न, डॅडॅश हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. ऑप्शन आहे 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता. ऑप्शन 2 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालक व स्तनदा माता. ऑप्शन 3 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता की ऑप्शन 4 6 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता. तसेच लक्षात घ्या, ICDS अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी आपण जे प्रश्नसंच तयार केला आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ICDS योजना, पोषण अभियान आणि कायदे यावर तुम्हाला 2000 प्रश्न बघायला भेटतील. सामान्य ज्ञानाचे 4700 प्रश्न आहेत, 110 सर्व प्रश्नपत्रिका आहेत, 10 फुल लेंथ टेस्ट आहेत, TCS IBPS परीक्षेत विचारलेले पाठीमागील प्रश्न, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड ही सर्व कंटेंट तुम्हाला भेटत आहे. 18500 प्लस प्रश्न आहेत, प्राईज आहे 249 रुपये. सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता. ॲप्लिकेशन थ्रू कोर्स डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ॲप्लिकेशन थ्रू परचेस केलं तर फायदा काय आहे की तुम्हाला यामध्ये ऑनलाईन टेस्ट देखील बघायला भेटतील. तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे, तसेच खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने देखील आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर थँक्यू कमेंट करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.